तुम्हाला तर माहिती आहे की मला झाडं पानं फुलं खूप आवडतात. तसंच माझं ही सदाफुली बघा पावसाच्या पाण्याने ना खूप छान झाली. पाऊस झाल्यापासून सदाफुली अगदी बहरून गेली आहे. आणि मी आज तुम्हाला माझं स्वप्नातलं घर दाखवते. बघा हे माझं स्वप्नातलं घर आहे, जे आम्ही नवरा बायकोने खूप कष्टाने मेहनतीने आणि जिद्दीने उभं केले. ते कमेंट करून मला नक्की सांगा की माझं स्वप्नातलं घर तुम्हाला कसं वाटलं. त्याच्यानंतर आहे ना आज परत एकदा आम्हाला पुण्याला जायचं होतं. आयुष्यासाठी पीजी किंवा हॉस्टेलची अजून काहीच सोय झाली नाही. म्हणजे भरपूर पाहिले पण आम्हाला काही पसंतच पडले नाही. मग म्हटलं ह्यांच्या मित्र शिवाजीनगरमध्येच राहतात ना, ते म्हटलं आमच्याकडे आमच्या शेजारी पण आहे. तर ते पाहण्यासाठी आम्हाला जायचं होतं. त्यांच्या घरी चाललो होतो. मग स्वीट होममधून आहे ना थोडंसं स्वीट घेतलं त्यांच्या घरी जाताना. घरी गेलो, गप्पा वगैरे झाल्या, चहा वगैरे झाला. त्या ताईंनी आम्ही जाण्या अगोदर छान असा स्वयंपाक बनवून ठेवला आणि मग आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर आता निघालो तर ताईंनी हळदी कुंकू लावलं आणि नाही नाही म्हणताना साडी, ब्लाऊज पीस, टोपी, टॉवेल, नारळ हे सगळं व्यवस्थित असं सगळी त्यांनी माझी ओटी वगैरे भरली. नंतर आहे ना आम्ही निघालो घरी यायला. तर त्याच्या अगोदर बघा तुम्हाला मी दाखवते त्यांचं मंदिर. तर या मंदिरामध्ये स्वामींचा फोटो पाहिला आणि मला भास झाला की मी जिकडे जाईल ना तिकडे माझे स्वामी मला असं दर्शन देतात आणि सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याची मला अनुभूती येते प्रत्येक वेळेस. हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं वाटला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आता निघायचं होतं आम्हाला. तर ह्यांच्या गप्पा काही संपतच नव्हत्या मित्रांच्या. मग फायनली आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि निघालो. तर भरपूर असे पीजी वगैरे पाहिलेत आम्ही, पण अजून काय असं फायनल काही केलं नाही. कारण मनात भरत नाही आहे कोणत्याच गोष्टी अशा, नाही का. आपण जिकडे जाऊ तिकडे आपण असं आपलं घर आणि त्याची आपण बरोबरी करतो, पण घराची बरोबरी कुठंच होत नाही. हे मी 2-3 दिवस फिरून पाहिलं. तर आता आम्ही निघालो होतो आमच्या घरी. PMTचा प्रवास, मेट्रोचा प्रवास करून एवढा थकले होते ना. त्याच्यानंतर परत सिक्स सीटरने ना आम्ही आमच्या स्टॉपपर्यंत आलो. आणि बघा घरी गेलो तर मी तसे ना बाहेरच खेळत होता आणि दिवसभर मी त्याला दिसले नाही म्हणून मला पाहून एवढा आनंद झाला. आणि मला घ्यावं म्हणून माझ्याकडे येण्यासाठी रडत होता. उचलून घेतल्यावर किती आनंद झालाय बघा त्याला. खरंच लहान मुलांना लळा लागला ना तर खूपच अवघड आहे. त्यांना आपण दिसलो ना की घ्यायलाच पाहिजे, नाही तर त्या रडोच थांबत नाही. घरी निघाले वरती तर माझ्या पाठीमागे लागून माझ्याकडे सोबतच वरती आला. तर घरात आला ना की एका जागेवर बसतच नाही, सारखं इकडे तिकडे त्याला सरकून सगळ्या गोष्टी ओढायच्या असतात. तो घरात आला की नाही का सारखं आमच्या साहेबांना कामच असतं ते की त्याला लक्ष द्यायचं, हे ओढ ते ओढ करत असतो. तर इथे साहेब बघा आले ना एवढे थकलेत, पण लहान मुलांशी खेळताना ना अगदी थकवा विसरून गेले त्या दिवसभराची धावपळ वगैरे. खरंच लहान मुलं किती निरागस असतात ना की त्यांच्यासोबत खेळताना दिवसभराचा थकवा अगदी क्षणात निघून जातो.